पप्पा तू मम्माला खूप त्रास दिलेला आहे, त्याच्यामुळे ना आम्ही मम्मा सोबत चाललोय, तू राहा तुझ्या फॅमिली सोबत, चुकी तुझ्या ताऊ आणि शंभू काका सोबत, आम्ही फक्त आणि फक्त तुझ्यामुळेच मरणार आहे. माझ्या पोरी दूर करशील असं, त्या माझ्या आहे आणि शेवटपर्यंत माझ्याच राहील. मी जाईल ना तर सोबत घेऊन जाईल आणि पस्तावा तर तुला राहील तुझ्या वागणुकीचा. तू किती वेळेस मला मारलंय, माझा गळा दाबलाय, घराच्या बाहेर उचकून दिले, रस्त्यावर बसले मी. माझ्या पोरी तुझ्या नाहीये, त्या माझ्या आहे. चालले मी माझ्याच सोबत घेऊन चालले माझ्या पोरी. संशय हा ज्यावेळी नात्यात आगमन करतो त्यावेळी त्या नात्याची उद्ध्वस्त होण्याकडे सुरुवात होते. संवाद, सहमती, समजूतदारी यातून जर यावर लवकर निदान नाही केलं तर आयुष्य, संसार, कुटुंब, आत्मविश्वास याचे 3-13 व्हायला वेळ लागत नाही. अशीच एक अतिशय हृदयद्रावक, मन पिळवटून टाकणारी आणि डोक्यात सणक निर्माण करणारी दुर्दैवी घटना नाशिक शहरात घडली आहे. एका आईने आपल्या 8 आणि 2 वर्षाच्या चिमुकलींसह आपली जीवनयात्रा संपवली आहे. झालं असं की नाशिक शहरातील आडगाव परिसरात राहणारी विवाहित अश्विनी निकुंभ हिने आपल्या चिमुकल्या आराध्या आणि अगस्या यांच्यासह आत्महत्या केली आहे. बुधवारी सकाळी 7 वाजेच्या दरम्यान अश्विनी हिने आपल्या मुलींना विष पाजत स्वतः 4थ्या मजल्यावरून उडी घेऊन आपलं जीवन संपवलंय. तिने लिहून ठेवलेल्या सुसाईड नोटनुसार नवऱ्याच्या जाचाला कंटाळून हे टोकाचं पाऊल अश्विनीने उचलल्याचं उघड झालंय. खरं तर अश्विनी आणि स्वप्नील हे तरुण वयात एकमेकांच्या प्रेमात पडले. त्यांनी सन 2014 साली जीवनभरासाठी एकत्रित जीवन जगण्याचा निर्णय घेतला आणि प्रेमविवाह उरकला. सगळं कसं अगदी गुण्या गोविंदानं सुरू होतं. काही काळातच त्यांना समजलं की ते आई वडील होणार आहेत. आपल्या प्रेमाचं प्रतीक या जगात येणार आहे. हे समजल्यानंतर ते दोघेही आनंदून गेले होते. कुटुंबियांचाही जो काही राग रुसवा होता तो नव्या पाहुण्याच्या चाहुलीने नाहीसा झाला. एकूणच काय तर अश्विनी आणि स्वप्नील या दोघांनी जे एकत्रित आयुष्य स्वप्नात बघितलं होतं ते सगळं सत्यात उतरू लागलं होतं. त्यांच्या आयुष्यात आधी आराध्या आणि त्यानंतर अगस्या यांच्या आगमनामुळे त्यांचं चौकोनी कुटुंब पूर्णत्वास आलं होतं. मात्र जसजसे दिवस पुढे पुढे जाऊ लागले तसे त्यांच्या नात्याला कोणाची तरी नजर लागल्याप्रमाणे घडत गेले आणि त्यांच्या सुखी संसारात प्रवेश झाला तो म्हणजे संशय नावाच्या अदृश्य राक्षसाचा. हा संशय नावाचा राक्षस वेळीच थोपवला नाही तर तो घर, संसार, आयुष्य याची राग रांगोळी करूनच थांबतो हे नेहमीच बघायला मिळतं. आणि तसंच काहीसं स्वप्नील आणि अश्विनी यांच्याबाबत झालं. नोकरी, व्यवसायात सातत्याने येणारं अपयश, नुकसान आदींमुळे मानसिक अस्वस्थ असलेल्या स्वप्नीलच्या डोक्यात अश्विनीबाबत संशयाचे काहूर माजायला सुरुवात झाली. त्यातून मग दोघांमध्ये सुरुवातीला खटके उडायचे. पुढे पुढे तर हे सगळं प्रकरण अश्विनीला मारहाण करण्यापर्यंत गेलं. सातत्याने मानसिक आणि शारीरिक छळ, यातना यातून अश्विनी खचत खचत गेली. आपल्या आईवडिलांमध्ये होणारा हा सगळा तमाशा आराध्या आणि अगस्त्या यांच्याही बालमनावर दूरगामी परिणाम करत होता. हे सगळं होत असताना अखेर अश्विनीचा बांध फुटला आणि तिने अशा प्रसंगी जे पाऊल उचलायला नव्हतं पाहिजे तेच केलं. मंगळवारी दुपारी अश्विनी आणि स्वप्नील यांच्यात पुन्हा टोकाचं भांडण झालं आणि इथेच सगळ्याच भावनांचा कडेलोट झाला. रात्री मोठी चिमुकली आराध्याने आपल्या आईच्या मोबाईलमध्ये एक व्हिडिओ काढला आणि पप्पा आम्ही मरतोय असं म्हटलं. दोन्ही चिमुकल्यांना रात्रीच्या जेवणात विष देऊन तिने त्यांना झोपी लावलं. रात्रभर ती भयान विचारात गेली. ती आपल्या विचारांच्या इतक्या कोशात गेली की तिने पहाटे 6:30 ते 7 वाजेच्या दरम्यान दोन्ही मुलींना गळफास लावला आणि स्वतः देखील 4थ्या मजल्यावरून उडी घेत स्वतःला संपवलं. तिने जीवनच संपवलं नाही तर आपलं प्रेम, संसार, मातृत्व, ममत्व हे सगळंच संपवलं. काश तिने वेगळा रस्ता निवडला असता तर त्या निर्दोष चिमुकल्यांना अजूनही जग बघता आलं असतं.
स्वप्नील आणि अश्विनी यांच्या या सगळ्या जीवनाच्या खेळात त्या चिमुकल्या आराध्या आणि अगस्त्या यांची काय चूक होती असा प्रश्न आता या निमित्ताने उपस्थित होतोय. म्हणत होते स्वप्नील मी बंद कर, आता तसं काहीच नाहीये. एकदम व्यवस्थित राहते. मला वेळ पण नाही, मला इंटरेस्ट पण नाहीये. मला सगळ्यात जास्त माझी मनी महत्वाची. पण तो ऐकलं नाही आणि तो वरून मला धमकी देतोय माझ्या पोरी दूर करशील असं. त्या माझ्या आहे आणि शेवटपर्यंत माझ्याच राहील. मी जाईल ना तर सोबत घेऊन जाईल आणि पस्तावा तर तुला राहील तुझ्या वागणुकीचा. तू किती वेळेस मला मारलंय, माझा गळा दाबलाय, घराच्या बाहेर हुसकून दिले, रस्त्यावर बसले मी एका गोष्टीवर. तू तर 17 लफडे करत फिरला. तुझ्या बॅगेत तर काय काय सापडलंय मला जरा आठव सगळं आणि मग मला दोष दे. आणि असे आता तू किती दोष दिला ना तर त्याचा काहीच फायदा पण होणार नाहीये. सगळं नुकसान तू तुझ्या हाताने केलेलं आहे. तुला म्हणत होते, दुपारपर्यंत म्हणत होते तसं काहीच नाहीये, तो विषय सोडून दे. पण तू लावून धरला ना. तो आता काय धमकी दिली मला, माझ्या पोरी तुझ्या नाहीये त्या माझ्या आहे. चालले मी माझ्या सोबत घेऊन चालले माझ्या पोरी. बस आता तुझ्या फॅमिलीचं कर. तू फक्त तुझ्या फॅमिलीमुळे हा त्रास दिलाय मला. आता त्यांनाच सांभाळ. मी माझी फॅमिली, माझ्या पोरी घेऊन चालले. तू सांभाळ तुझी फॅमिली. उत्तर महाराष्ट्र लाईव्हसाठी अजिंक्य बोडके, नाशिक.